अन्ना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हा रुमाल कसा करायचा किंवा थालपोस कसा करायचा ते पाहणार आहोत। करायला खूप साधा सोपा असा रुमाल आहे आणि थोड्याच वेळात करून होतो। वेळ जास्त लागत नाही आणि तुम्ही एका कलरमध्ये केला तरी पण छान दिसतो, दोन कलरमध्ये केला तरी पण छान दिसतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। चला तर आपण सुरुवात करूया। हे पहा, आपण त्यासाठी दोन कलर घेतले आहेत, रेड कलर आणि हा क्रीम कलर, आणि माझा हुक आहे 1.75 mm चा। हे पहा, चला तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हा रेड कलरचा धागा घेणार आहे, एक मॅजिक लूप बनवून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण 3 चेन घेणार आणि डबल क्रोशेट घेणार। असे एकूण आपण 16 डबल क्रोशेट बनवून घेऊया। तीन, 4, सुरुवातीचा 3 चेनचा आणि नंतरचे 3, हे 4 झाले, 5, असे एकूण आपण 16 डबल क्रोशेट करून घेऊया। आपण 16 डबल क्रोशेट करून घेतले आहे आणि हा धागा आपण खेचून घ्यायचा आहे थोडासा ओढून, आणि इथं आपण सुरुवातीला 3 चेन केला, तिसऱ्या चेनमध्ये घालून आपण क्लोज करायचं आहे। नंतरला पुन्हा आपण 5 चेन घ्यायचे, त्याच्यानंतर आपण ह्या दुसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, त्याच्यानंतर 2 चेन, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 2 चेन, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, असं प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, फक्त मध्ये आपण 2-2 चेन घेत जायचं आहे। असं आपण हे पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट आणि त्यानंतर मध्ये 2 चेन। आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट आणि मध्ये 2-2 चेन घेतल्यात। आता आपण लास्टला इथं सुरुवातीला आपण 5 चेन घेतल्या, तर आपण तिसऱ्या चेनवर घालून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे पहा, आपण आता इथं 3 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे आणि 3 चेन करून घ्यायचे आणि इथं आपण एक पप बनवायचा आहे। धागा सुईवर घ्यायचा, पुन्हा सुई 3 चेनच्या गॅपमध्ये घालायची, असं आपण 4 वेळा करून घ्यायचं। त्याच्यानंतर हा सगळ्यातून धागा बाहेर काढून हे पहा, शेवटी आपण ह्या 2 धागे घ्यायचे सुईवर आणि धागा बाहेर काढायचा आणि 3 चेन घ्यायच्या, पुन्हा दुसऱ्या गॅपमध्ये आपण तसंच करायचं आहे। 4 वेळा धागा सुईवर घ्यायचा, पुन्हा गॅपमध्ये, आणि शेवटी आपण सगळ्यातनं एकदम नाही काढायचं, शेवटी 2 ही ठेवायच्या। पुन्हा 3 चेन, पुन्हा इथं सेम असंच पप करायचं आहे। 4, हे पहा, शेवटचे 2 धागे सुईवर घ्यायचे आणि पुन्हा 3 चेन घ्यायच्या, 4 वेळा धागा सुईवर घेऊन आपण पप तयार करायचा। अशा तऱ्हेने पूर्ण हा राऊंड आपण करून घेऊया। आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे। तुम्ही इथं धागा चेंज करू शकता किंवा एकाच कलरनं बनवलं तरी चालू शकतं। तर मी इथं धागा क्रीम कलरचा वापरणार आहे। आता आपण इथं ह्या 2 पपच्या मध्ये एक स्लिप स्टिच घेऊन यायचं आहे। तुम्ही एकाच कलरमध्ये केला तरी पण चालू शकतो, तुमच्या आवडीनुसार।
इथं 3 चेन घेतल्या मी गॅपमध्ये सुरुवातीला, त्याच्यानंतर डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा डबल क्रोशेट, पुन्हा डबल क्रोशेट, असे एकूण 3 चेनचे पकडून 4 डबल क्रोशेट घेतलेले आहेत. हे पहा, 4 डबल क्रोशेट झाले. आता पुढच्या गॅपमध्ये आपण 4 डबल क्रोशेट घेणार. मध्ये कोणतीही चैन वगैरे घ्यायचं नाही. आपण 4 डबल क्रोशेट प्रत्येक गॅपमध्ये करणार आहे. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. तर आता आपण या चैनमध्ये घालून तिसऱ्या हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता मी इथं दुसरा धागा घेणार आहे. हा धागा इथं आपण कट करायचा आहे. करून मी 3 चेन घेतल्या, 4 5. आता आपण एक डबल क्रोशेट सोडायचा, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घ्यायचा, पुन्हा 2 चेन, एक डबल क्रोशेट सोडून पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण एक डबल क्रोशेट. आता आपण फक्त मध्ये 2 चेन घेऊन एक डबल क्रोशेट घालायचं आहे. मध्ये आपण एक डबल क्रोशेट गॅप टाकणार, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण हा डबल क्रोशेट गॅप करणार, त्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, त्याच्यानंतर आपण पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. आता आपण इथं एक डबल क्रोशेट गॅप टाकत मध्ये आपण 2 चेन घेतले आहेत आणि हा राऊंड आता आपण कंप्लीट करायचा आहे. आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. तर आता आपण इथं 2 चेन घेऊन सुरुवातीला आपण 5 चेन घेतल्या, त्या तिसऱ्या चेनमध्ये घालून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे, 3 चेन घ्यायचे आहेत. इथं जसं आपण पब बनवला तसाच सेम आपण इथं बनवायचा आहे. 4 वेळा धागा सुईवर घ्यायचा आणि गॅपमध्ये घ्यायचा आणि आपण हा पब बनवून घ्यायचा आहे. पुन्हा आपण 3 चेन घेणार, पुन्हा दुसऱ्या गॅपमध्ये सेम तसाच पब आपण बनवणार आहे. जसं आपण खालती ह्या राऊंडला बनवलं आहे तसंच सेम बनवायचं आहे. मध्ये आपण 3 चेन घेणार, पूर्ण राऊंड आपण असाच करून घ्यायचा आहे. 3 चेन, पुन्हा पुढच्या ह्याच्यात एक पब. चला तर आपण ही पूर्ण अशी लाईन करून घेऊया. हा पूर्ण राऊंड आपण करून घेऊया. हे पहा, मी आता हा राऊंड कंप्लीट केला आहे. आता इथं मी क्रीम फुलचा धागा जोडून घेते. आता इथं 2 पबच्या मध्ये आपण सुरुवातीला 3 चेन घालायच्या, त्याच्यानंतर डबल क्रोशेट, त्याच्यानंतर एक डबल क्रोशेट, त्याच्यानंतर आपण पुढच्या 2 पबच्या मध्ये 3 डबल क्रोशेट. हे बघा, आपण इथे 4 डबल क्रोशेट घातलेले. आता इथं आपण 3 डबल क्रोशेट घालणार आहे. आता आपण पूर्ण राऊंड 3 डबल क्रोशेट घालून घेऊया. 2 पबच्या मध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. मध्ये कोणतेही चेन घ्यायचे नाही. इथं आपण 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. इथं आपण 4 घातले सुरुवातीला ह्या राऊंडला, त्याच्यानंतर आपण इथं 3 घालणार आहे. असे 3 डबल क्रोशेट आपण पूर्ण करून घेऊया. आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता याच्यानंतर आपण काय करायचं आहे, जसं आपण इथं केलं
तसंच सेम इथं करायचं आहे. आता ह्याच्या पुढं सेम हाच पॅटर्न घेत जायचा आहे. इथून इथपर्यंत हे 3 राऊंड आपण रिपीट करायचे. तर सुरुवातीला इथं 5 चेन घेणार, नंतर एक डबल क्रोशेट आपण स्किप करायचा, त्याच्यानंतर डबल क्रोशेटवर डबल क्रोशेट, पुन्हा आपण 2 चेनमध्ये पुन्हा एक डबल क्रोशेट आपण स्किप करायचा, त्यानंतरच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, पुन्हा एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन आणि खालती आपण एक डबल क्रोशेट स्किप करायचा, पुन्हा 2 चेन, पुन्हा आपण एक डबल क्रोशेट स्किप करायचा, पुन्हा 2 चेन, पुन्हा एक डबल क्रोशेट स्किप करून पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. अशा तऱ्हेने आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे पफची पूर्ण राऊंड करणार आहे आणि त्याच्यानंतर हा क्रीम कलरचा. असेच आपण या 3 लाईन रिपीट करत जायचे आणि जितका तुम्हाला मोठा रुमाल आहे तितका तुम्ही करून घ्यायचा आहे आकार. तर आता आपण ह्या 3च लाईन पुन्हा करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण ही लाईन पूर्ण करून घेऊया. तेव्हा आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्या 2 डबल क्रोशेटच्या मध्ये येऊन सुरुवातीला 3 चेन घालून घेतल्या, त्याच्यानंतर एक पफ तयार करायचा आहे, त्याच्यानंतर 3 चेन घ्यायच्या, त्याच्यानंतर दुसरे आपण 2 चेनचा जो गॅप ठेवला तिथं पफ घालायचा आहे, 4 वेळा धागा सुईवरून आत घ्यायचा, पुन्हा 3 चेन, पुन्हा या ठिकाणी एक पफ, 3 4, पुन्हा 3 चेन, पुन्हा एक पफ, पुन्हा 3 चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये. असं आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. पूर्ण हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. हा आपण पफचा राऊंड पूर्ण केला आहे आणि इथे मी क्रीमचा धागा जोडून घेतला आहे. तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. या 2 पफच्या मध्ये आपण जसं आपण इथे 3 चेन घातल्या तसं आपण 3 चेन घालून घेणार, 3 डबल क्रोशेट घालून घेऊया. 2 पफच्या मध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घेऊया. तीन चेनचा गॅप ठेवला त्या ठिकाणी आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार आहे. आता आपण असे 3 डबल क्रोशेट पूर्ण लाईन करून घेऊया. आता ह्याच्या पुढचे आपण जसं आपण इथं केलं आहे हे बघा, इथून इथपर्यंत तसंच आपण पुढं करत जायचं आहे. जितका तुम्हाला मोठा रुमाल करा तितका, जसं सेमच पॅटर्न आहे आपला. इथून इथं ह्या 3 लाईन, जसे आपण ह्या 3 लाईन केल्या तसं आपण ह्या 3 लाईन केल्या. ह्याच्या पुढं पण आपण सेम तसंच करायचं आहे. 3 इथं आपण क्रीम कलरचे 3 डबल क्रोशेट घेतले, इथं पण आपण 3 डबल क्रोशेट घेतले, फक्त आपण इथं 4 डबल क्रोशेट घेतले. तर पूर्ण आपण हे करून घेऊया. मैत्रिणींनो, मी आता हा रुमाल केलेला आहे आणि शेवटी मी हे असं हे 3 डबल क्रोशेट न घालता अशी एक लेस शेवटी बनवली आहे. तुम्ही असं पण बनवू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा असं पण बनवू शकता. तर मी कसं बनवलं ते बघूया आता. तर सुरुवातीला मी इथं कुठल्याही एका पफ स्टिचच्या बाजूला आपण धागा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला आपण 9 चेन घ्यायच्या, म्हणजे 3 डबल क्रोशेटच्या आणि मधल्या 6 अशा करून घ्यायच्या. आता मी इथं थोडं करून घेतलं आहे पहा, त्याच्यामुळे मी आता मध्ये 6 घेते.
6 2 पफ स्टिच सोडायचे आणि तिथं आपण एक साधा खांब घालून घ्यायचा. पुन्हा आपण 6 चेन घ्यायच्या, पुन्हा 2 पफ स्टिच सोडायचे आणि एक साधा खांब. फक्त मध्ये 6 चेन घ्यायच्या. असं आपण हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. हे आपण पूर्ण असं करून घेऊया. 6 मध्ये आपण 6 चेनीचा गॅप ठेवला आहे. हे आपण असं पूर्ण करून घेऊया आणि 2 पफ स्टिच आपण स्किप केलेले आहेत. हे पूर्ण आपण करून घेऊया. आपण आता हे 6 चेनच्या साखळ्या करून घेतल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण आता काय करायचं आहे, इथं आता आपण 8 डबल क्रोशेट घालून घेणार. 2 3 आणि 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपण 3 चेन घ्यायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये आपण सुई टाकून असा धागा बाहेर खेचून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा पुढं त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशेट घालायचे. अशा पद्धतीने आता आपण ही साखळी आहे, इथं आपण एक साधा खांब घालून घेणार. पुन्हा आपण पुढची ही साखळी आहे, या साखळीत आपण सुरुवातीला 4 डबल क्रोशेट, 4 झाले. आता आपण काय करायचं आहे, 3 चेन घ्यायचे आणि तिसऱ्या चेनमध्ये आपण सुई घालून एक धागा असा ओढून घ्यायचा. पुन्हा आपण पुढं त्याच ठिकाणी 4 डबल क्रोशेट घालणार. हे पहा असे. आता आपण ह्या साखळीत तिथं एक साधा खांब घेणार. पुन्हा आपण पुढच्या साखळीत सेम असंच करणार. सुरुवातीला 4 डबल क्रोशेट, हे 4 डबल क्रोशेट झाले. 3 चेन घेणार. तिसऱ्या चेनमध्ये आपण घालून धागा असा ओढून घ्यायचा. पुढं आपण 4 डबल क्रोशेट त्याच ठिकाणी, त्या पुढच्या साखळीत आपण एक साधा खांब घालायचा. पुन्हा सेम इथं जसं इथं केलं तसंच इथं करायचं आहे. एका साखळीत आपण 8 डबल क्रोशेट घालणार, एकात साधा घालून पुन्हा आपण पुढच्यात 8 घालणार. असं आपण हे पूर्ण करून घेऊया. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण लेस तयार केलेली आहे. हे बघा कडेनं तुम्ही असं जरी ठेवलं तरी चालू शकतं. इथं जसं आहे तसं मी हे कडेनं असं केलेलं आहे, वेगळं जरा. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही करू शकता. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.